येऊ कसला दणक्या दणक्या पालू व कसला अचूक एक कलेट मासा ब्लॅक पॉम्प्रेट फिश तर नॉली लॉबस्टर शिवांड साईज बघा फक्त कलेटाची साईज. तर मित्रांनो नमस्कार, मी श्री कोले आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आपण आलो आहे करंजा कोंढरीपाड्यात आणि आज आपली ही व्हिडिओ होणार आहे ती जालांची व्हिडिओ होणार आहे. तर तुम्ही माझ्या पाठीमागं व्ह्यू बघू शकता. आपण आता आहोत होडीमध्ये आणि आता करंजाचे एकदम मधोमध आलेला जालं टाकलेत काय. नंतर तुम्हाला त्यांची ओळख करून दाखवते एकूण किती जाले टाकलेत ती. आणि आज आपण बघूया आपल्या जाळामध्ये काय काय भेटते. आणि जाळ आहेत त्याच्यामध्ये सर्व मिक्स मावरा भेटते, चिंबोरी, शिवांडी. आणि बघूया आज आपल्याला काय काय लागते ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील आणि ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला दाखवते जाळं कशी टाकतात आणि कशी ओळखली जातात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सर्व दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. आणि आता आपण आलेलो आहे सकाळी आणि वाजलेल्या 6:30 जस्ट आलोय. आणि बघा आता जाले तिथून आलो आम्ही करंजा जेटीवरून. आणि आता पहिलाच जाल आहे तो काका ओळखतात. आणि नंतर मी तुम्हाला दाखवतोय आपल्याला काय काय भेटलं आणि कशा प्रकारे जाळी टाकतात त्यांची आपण संपूर्ण माहिती घेऊ. पहिल्या जालमध्ये मला वाटतंय बघू आत्ताच ओढायला सुरुवात केली. बघूया आता काय भेटतंय. पण पहिलाच जाल ओळखला, सुरुवात केलेली व्हिडिओची आणि आपल्याला पहिल्या जालमध्ये काहीच नाही भेटलं. आता बघूया अजून 5 जाल आहेत त्याच्यामध्ये काय भेटलं तर मजा येईल या व्हिडिओमध्ये. तर काय भेटला पाहिजे आपले हे नशिबावर खेळात मिळतंय नाही मिळतंय नाही तर सर्वात जास्त पण भेटतंय. तर बघूया आज आपल्याला काय काय भेटतंय. चिंबोरा मिळला तर एकदम भारीच होईल आपल्याला बघायला व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओमध्ये बघत राहा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. मस्त चालले आम्ही. हे बघा सकाळचं वातावरण आहे, खूप मस्त वाटते सकाळचे फिशिंग करायला. मंडळी रात्रीची फिशिंग बघितली, दुपारीची बघितली आणि आता सकाळीची बघा. सकाळीची एकदम मस्त वाटते. थंडीच्या सीझनमध्ये तर अजून मस्त वाटते फिशिंग करायला. तर बघत रे व्हिडिओ. आता आपण तिथंच चालले. आपला पहिला जाल ओळखलाय, अजून 5 जाल आहेत. बघूया त्याच्यामध्ये काय भेटतंय. मित्रांनो आता आपण 2-3 मिनिटं झाली आणि 2-3 मिनिटानंतर आता आपण पुढे आलोत. आणि आता आपला दुसरा जो जाल आहे तो ओळखता. पहिला जाल एकदम खाली गेला म्हणजे काहीच नाही भेटला. आणि दुसऱ्या जालमध्ये बघू आता काय भेटतंय का नाही. सर्वात पहिली जाल ओढताना बघा शिवूल काढली, ती पहिली उचलून आपल्या बोटल्यात टाकायची आणि नंतर जाळ ओळखायला सुरुवात करायची. बघूया आता काय भेटतंय. भेटला पाहिजे, भेटला तर मजा येईल काका. आणि घोमायला बघा पहिली आपली सुरुवात झालेली आहे. पालू या योग कसला दणक्या दणक्या पालू. काल वाटतं काय नव्हतं नाही काका, आज आयलाय पालू. किती किलोचा असेल काका तरी? दाखवते काकाने काढला का पालू दणक्या येईल. आजपर्यंत काका तुम्हाला जास्ती म्हणजे काय मिळालंय मोठा एकदम? किती किलो तरी? 5-5 किलोची? 1.5 किलोचा असेल नाही? 30-35 हजार. आणि काका किती वर्षापासून आपण हा धंदा आहोत? 25-20 वर्ष. आणि बरेच वर्ष झाले म्हणजे 25 वर्षापासून आपला या मासेमारीचा धंदा करतात काका. मंडळी बघतोय तुम्ही पहिल्याच आपल्याला ढोमा भेटला बारका आणि त्याच्यानंतर मिळलाय बघा आळू 1.5 किलोचा तरी असेल अंदाजा. आणि काका त्याला काढतात बघा पालू पालू. एकूण जाळं किती टाकले ना जो काका? 6. आणि दुसऱ्या जाळामध्ये पालो आला आणि पहिला जाळ आपला खाली गेला तरी काही टेन्शन नाही. दुसऱ्या जाळामध्ये पालो भेटले. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. अजून आपल्याला
बराच मावरा बघायला भेटेलच. बघितलं अशी तुम्ही दुसऱ्या जाळामध्ये आपल्याला भेटलेला पाळू एकदम 1.5 किलोचा होता. आणि आता तिसरा जाळा मी ओढायला सुरुवात केली आणि बघू शकता आपल्या पाठीमागं एकदम सूर्यदेवाने आगमन केलंय आणि चांगला वाटते असा सकाळी मासेमारी करायला. खूप मस्त वाटते. लागतात काका आणि त्यामध्ये काय भेटते का नाही मोठा टाप तर नॉली लॉबस्टर शिवांड. मग शिवंडी आता चालू झाले. शिवंडी म्हणजे थंडीच्या सीझन मध्ये असतात नाही या, आणि थंडीच्या सीझन मध्ये चालू झालेले आहेत आपल्याला शिवंडी आहे बघा. यशवंत काका आहे आणि त्यांना आता विसरूया जाल म्हणजे पहिला काय करतात आपण ओळखतो कशी काय म्हणजे सगळ्यात पहिले आपण ही शिवली करताव नाही हा नंतर शिवलीचाही भाग म्हणजे झालं तर ताण काय बुडतात झालं. यो बघा कसला मिळाला 1.5 किलोचा पालू मासा आपल्याला बघा. कडक किल्ल्यानं बघा अजूनपर्यंत जिवंत आहे बघ पालू मासा. साईज बघा. यो बघा पालू माशाच्या नंतर मिळले आपल्याला कलेट मासा. यो बघा जिवंत कलेट आणि याला इंग्लिश मध्ये बोलतात ब्लॅक पॉम्फ्रेट. यो बघा दादा आपला आत्ता जाळ्यामधून काढत होता कलेट माशाला. यो बघा साईज बघा दबाके साईज मला वाटतंय 1 किलो आसपास असेल आपला कलेट मासा. हे बघ खावाला एकदम कडक लागतंय कलेट मासा. बघा साईज दाखवते बघा दादाने बघा कसा एके हाताने फुललाय नुसता उरत होता हातांशी. बघा साईज बघा साईज किंग साईज मिळाल्या कलेट. जालाना मिळलाय कलेट. यो बघा अजून एक मिळलाय आपल्याला कचक्या चिंबोरा जालामध्ये मिळलाय. बघा 1 किलो जास्ती असेल मला वाटते. तुम्हाला आता कारला का दाखवते किती किलोचा आहे ते आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा किती किलोचा वाटते हा चिंबोरा. यो बघा काचक्या चिंबोरा मिळलाय. आज काम झालंय आपला आज कडक आणि दादा त्याला आता काढते जाळ्यामधून. तुम्हाला त्यानंतर दाखवते किती किलोचा आहे तो. काम भारी झाले आज आपलं. यो बघा चिंबोरा ताजा निसता ताजा चिंबोरा. हे बघा दादा आता याला बांधील. आता आपला सर्व जाळ घेऊन झालेले आहेत आणि तुम्ही बघितलं असो आपल्या आज जाळ्यामध्ये काय काय भेटला. 1.5 किलोचा पालू मासा पण होता आणि बरेच असे आपले विविध प्रकारचे मासे होते. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील आणि ज्याने कोणी अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आज आपण आलेलो सकाळी आलेलो जाळांवर आणि बघितलं असं आपल्याला काय काय मावरा भेटला. त्या नवीन व्हिडिओ येत जातील आपल्या मासेमारीच्या. तोपर्यंत ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
तर चला भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.